ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळकन्या. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला माहीत आहे का, तळेगाव दाभाडे येथे आहे महादेवाचे अतिशय प्राचीन असे मंदिर म्हणजेच केदारेश्वर मंदिर. मी तुम्हाला आज त्याच मंदिराचे दर्शन घडविणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर मग. या ठिकाणी मंदिराची वेळ तुम्ही बघू शकता. हे मंदिर सकाळी 8 ते 12:30 आणि सायंकाळी 4 ते 7:30 या वेळेतच चालू असते. या वेळेतच आपल्याला या ठिकाणी दर्शन मिळेल. तळेगाव दाभाडे येथील केदारेश्वर मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले शिवमंदिर आहे. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच हे मंदिर शांत, आकर्षक, निसर्गरम्य आणि भक्तियुक्त वातावरणामुळे प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे 380 वर्ष जुने आहे. या मंदिराचा इतिहास प्रामुख्याने मराठा साम्राज्याच्या सरदार खंडेराव दाभाडे यांच्याशी जोडलेला आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार खंडेराव दाभाडे यांनी केला असल्याचे सांगितले जाते. सरदार खंडेराव दाभाडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेनापती होते. त्यांनी शिवभक्त म्हणून अनेक शिवमंदिरे उभारली आहेत. या मंदिराच्या परिसरात 5 पांडव मंदिर, ब्राह्मणडोह, बनेश्वर मंदिर आहेत, जे सर्व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. केदारेश्वर मंदिर आणि इथे असलेली घुमटाची विहीर स्थानिक नागरिक, यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या मंदिरात विशेष पूजा ध्यानासाठी स्थान आहे, जिथे शिवभक्त नेहमी येत असतात. श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. मंदिराच्या येथील परिसर तुम्ही बघू शकता. किती सुंदर हिरव्यागार झाडीच्या सौंदर्याने नटलेला आहे. इथे आल्यानंतर मनाला प्रसन्न ऊर्जा मिळते आणि देवाबद्दल असलेली भावना अधिकच जागृत होते. तुम्ही बघू शकता सुंदर असे केदारेश्वर मंदिर. समोरच गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता भाविक दानधारणा, पूजा अर्चना करत आहेत. मंदिराच्या इथे चालू असणाऱ्या अखंड धुनीमुळे येथील वातावरणात खूप प्रसन्नता अनुभवायला मिळते. नंदी महाराजांची सुंदर अशी मूर्ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अवश्य तुम्हीही या मंदिराला भेट द्यायला या, दर्शन घेण्याकरता या. खूप सुंदर असे महादेवाचे प्राचीन असे मंदिर आहे. आणि कॉमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. मंदिराच्या आत आल्यानंतर येथील गाभारा तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी महादेवाची शिवपिंड इथे आहे. इथे 5 मिनिट दानधारणा केल्यानंतर मनाला खूप शांतता भासली. हर हर महादेव शुभ शंभू. मंदिराच्या गाभाऱ्यातच गणपती बाप्पांची काळ्या पाषाणातील मूर्ती देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी मंदिराच्या बाहेरील परिसरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीची साक्ष देणारी खूप सुंदर अशा स्वरूपातील मूर्ती देखील या ठिकाणी आहे. आपण जाऊयात आता घुमटाच्या विहिरीकडे. येथील घुमटाची विहिरीचा आकार देखील शिवपिंडीसारखा आहे. ही घुमटाची विहीर देखील 380 वर्ष जुनी आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या घुमटाच्या विहिरीमध्ये देखील प्राचीन शिवमंदिर आहे. म्हणून ही विहीर वास्तुशिल्पाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विहिरीच्या पाण्यात कचरा वगैरे जाऊ नये याकरिता अशा प्रकारे जाळी बसवण्यात आलेली आहे. मला सांगितल्याप्रमाणे घुमटाच्या विहिरीच्या आत देखील एक छोटेसे शिवमंदिर आहे. तिथे येण्यासाठी अशा प्रकारे छोट्याशा पायऱ्या उतरून खाली यावे लागते. तुम्हीही दर्शन घ्या. पाहू शकता सुंदर असे महादेवाचे शिवलिंग या ठिकाणी आहे. मंदिराबद्दल माहिती व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत बोला हर हर महादेव.